आज आपण बनवणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट चीजी ब्रेड पिझ्झा। कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल। नाश्ता, संध्याकाळच्या स्नॅक्स किंवा टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला। तर सगळ्यात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये काही सॉसेस ॲड करून घ्यायचे आहेत। एकदम सिंपल रेसिपी आहे। तर 1 चमचा इथे मी किंवा 1 टेबलस्पून इतकं शेजवान सॉस ॲड केलेला आहे। 1 टेबलस्पून इतकं व्हेज मायोनीज ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून इतकं टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे। तर बघा इथे मी 3च सॉस घेतलेत. खूप जास्त सॉस ॲड करायची गरज नाही आपल्याला. एक 3 जर सॉस आपल्याकडे असेल ना, तर खूप छान असा ब्रेड पिझ्झा बनून तयार होतो। त्यानंतर अर्धी वाटी इतके बारीक कट करून घेतलेले पनीर घेतलेले, एकदम फ्रेश पनीर घ्यायचं आहे। त्यानंतर एक छोट्या साईजची शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। एक छोट्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। सगळं एकत्र मिक्स करायचंय। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचंय आणि हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आपले पिझ्झा टॉपिंग बनवून तयार झालेली आहे। आता ना आपल्याला लगेच पिझ्झा कसा बनवायचा ते बघून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 ब्रेड स्लाइस घेतलेत। तुम्हाला 2 छोटे-छोटे पिझ्झा बनवून दाखवते एकदम इझी पद्धतीने। तर सगळ्यात आधी तर जी आपण पिझ्झा टॉपिंग बनवून घेतलेली आहे, ती छान आपल्याला ब्रेडवर लावून घ्यायची अशा पद्धतीने भरपूर लावायची, कंजूसी करायची नाही। जेवढी जास्त आणि जेवढी व्यवस्थित लावता येते तेवढी जास्त लावायची आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं पनीर आपल्याला जास्त ठेवायचं आहे आणि बाकीचे व्हेजीस आपल्याला थोडेसे कमी ठेवायचे आहे। तर बघा इथे मी दोन्ही ब्रेड स्लाइसवर व्यवस्थित टॉपिंग लावून घेतलेली आहे। भरपूर जास्त प्रमाणात लावून घेतलेली आहे। म्हणजे मुलांसाठी खूप छान आहे। नक्की घरामध्ये एकदा बनवून बघा। त्यानंतर ना आपल्याला वरून मोझरेला चीज ॲड करून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त किंवा कमी ॲड करून घ्या। इथे मी थोडंसं जास्त ॲड करून घेणार आहे, छान लागते म्हणून। तर बघा इथे मी भरपूर सारं चीजसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरून आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचं आहे। खूप जास्त नाही, थोडंसं ॲड करायचं आहे। जर मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं कमी ॲड करा आणि जर मोठ्यांसाठी बनवत असाल ना, तर थोडंसं जास्त ॲड करून घेतलात तरी चालेल। तर बघा इथे मी चिली फ्लेक्ससुद्धा ॲड करून घेतलेला आहे आणि इथे आपला पिझ्झा बेक होण्यासाठी रेडी आहे। तर सगळ्यात आधी तर गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे। तुम्ही ते कोणतंही पॅन घेतलात तरी चालेल किंवा लोखंडाचा तवा असेल ना तेही चालेल किंवा पॅन असेल तर पॅनही चालेल। तर बघा इथे मी पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड स्लाइस ज्याच्यावर आपण टॉपिंग करून ठेवली आहे, ते आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये एक छोट्याशा वाटीमध्ये पाणी ठेवायचं आहे, म्हणजे त्याची स्टीम तयार होईल आणि चीज व्यवस्थित मेल्ट होईल। त्यानंतर झाकण लावायचं आहे। 5 ते 6 मिनिटासाठी गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवर 5-6 मिनिटासाठी बेक करून घ्यायचं आहे आणि इथे आपला मस्त असा चीजी ब्रेड पिझ्झा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं चीज मेल्ट झालेलं आहे, अजिबात जळालेलं नाही। छान असा कुरकुरीत पिझ्झा बनवून तयार झालेला आहे। मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते। तर बघा इथे आपला पिझ्झा बनवून तयार झालेला आहे। इथे बघू शकता किती छान असा पिझ्झा तयार झालाय। आता थोडीशी वरून आपण कोथिंबीर गार्निश करून घेऊया एकदम थोडीशी आणि त्यानंतर आपल्याला हे पिझ्झा सर्व्ह करायचा आहे गरम-गरम। थंड झाल्यानंतर तेवढी मजा येत नाही, पण गरम-गरम असताना तुम्ही एकदा हा पिझ्झा घरामध्ये बनवून नक्की खाऊन बघा। तुम्ही यानंतर कधीच मार्केटमधला पिझ्झा आणून खाणार नाही। तर बघा इथे मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते। किती छान असा कुरकुरीत पिझ्झा बनवून तयार झालेला आहे। नक्की एकदा घरामध्ये बनवून बघा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय.